श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 10 जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला आपल्याला काही खास अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे. कारण हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा असते. गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते, कारण याच दिवशी व्यासांचा जन्म झाला होता आणि म्हणून व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. यंदाची गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आलेली आहे, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते अजूनच वाढलेलं आहे. आणि 10 जुलैला गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली असून गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही सुद्धा जागृत स्वरूपामध्ये असते. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव यांचं विधिवत पूजन केलं जातं. तर आपल्या इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होत असतात. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा समस्या अडचणी अडथळे जर आपले आलेले असतील येत असतील, जर आपले देवी देवता आपल्यावरती कोपले तर आपले गुरु आपल्याला तारून येत असतात. आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा पूजा ही आवर्जून करायची असते. त्याचप्रमाणे त्यांच्या चरणावरती आपल्याला नतमस्तक जे आहे तर ते व्हायचं असतं. या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करावी, उपासना करावी. गुरूंची मूर्ती असेल तर त्यांना विधिवत अभिषेक करावा, गुरूंची विधिवत पूजन करून घ्यावं. त्याचप्रमाणे हा दिवस हा शैक्षणिक आणि आध्यात्मिक गुरूंना समर्पित असतो. आपल्या जीवनातील आपली पहिली गुरु ही आपली आई असते, त्यामुळे या दिवशी आपल्या आई वडिलांना सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आपले जे गुरु आहेत तर त्यांचा आपल्याला कोणत्याही प्रकारे अपमान करायचा नाही. अशी ही अत्यंत महत्त्वाची जी गुरुपौर्णिमा आहे, तर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा सुद्धा एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय नक्की करायचा आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या नष्ट होतील. आपलं गरिबी, दुःख, दारिद्र्य संपून जाईल. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल. बऱ्याचशा वेळा आपल्या जीवनामध्ये काही आर्थिक समस्या असतात, घरामध्ये पैशा संबंधीच्या अडचणी येत असतात. आपले कर्ज जे आहे तर ते फिटत नाही किंवा आपले पैसे बाहेर अडकलेले असतात, जे आपल्याला परत काही केल्या मिळत नाही. घरातील जी मुलं आहेत तर ती आपलं ऐकत नाही किंवा मुलांची शैक्षणिक प्रगती होत नाही, त्यांना परीक्षेमध्ये हवे तसे यश मिळत नाही. आपली मुलं जर नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये त्यांना मनासारखं प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या पतीच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक समस्या असतात. आपल्या पतीची प्रगती काही केल्या होत नाही. घरामध्ये सतत आजारपण, भांडण, वादविवाद, कलह, मतभेद, तर अशा एक ना अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये असतात. आणि या समस्या नष्ट व्हाव्या यासाठीच आपण आंब्याच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आंब्याच्या पानांचा हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं, कारण जर आपले देव हे आपल्यावरती नाराज झाले तर आपले गुरु आपल्याला नक्कीच तारून नेत असतात, मार्ग दाखवत असतात. परंतु जर आपले गुरु आपल्यावरती नाराज झाले तर मग त्याला देवही काही करू शकत नाही. तर अशा या गुरूंची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंची जर मूर्ती असेल, फोटो असेल
तर त्यांची विधिवत पूजा आणि आपल्या गुरूंना पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे, जसं की मूर्तींना, आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करायच्या आहे. त्याचप्रमाणे या दिवशी गुरु मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये आंब्याच्या पानांना अतिशय अत्यंत खूप महत्व आहे. आंब्याचं झाड हे धार्मिक दृष्ट्या महत्वाचं मानलं जातं. आंबा जो आहे तर तो आपण होम हवन असेल किंवा काही धार्मिक विधी असतील, पूजा असतील, यामध्ये याचा वापर करत असतो. होम हवन जेव्हा आपण करतो त्यावेळी आपण आंब्याचे लाकूड वापरतो. तसेच आपण मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये करतो किंवा पूजेमध्ये करतो. त्यावेळी आंब्याची पानं आपण कलशाला लावत असतो. आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्या म्हणून आपल्याला आंब्याच्या पानांचा हा या दिवशी उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण मुहूर्तमेढ रोवतो त्यावेळी सुद्धा आंब्याची डहाळी वापरली जाते. तर अशा या आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला फक्त 11 आंब्याची पानं घ्यायची आहे. ही पानं घेताना आपल्याला देठा सहित घ्यायची आहे. पानं फक्त किडलेली, तुटलेली, फाटलेली घेऊ नका. हिरवीगार आणि चांगली पानं आपल्याला घ्यायची आहे. उगाच अशी सुकलेली पानं अजिबात घ्यायची नाही. आणि ही पानं घेतल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर ही पानं घेऊन बसायचं आहे. आसन घ्यायचं आहे. देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे, ही जी पानं आहे तर ती एका तामणामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ही पानं एका प्लेटमध्ये, छोट्याशा ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची. यानंतर एका प्लेटमध्ये थोड्याशा आपल्याला हळदी कुंकू एकत्र करायचं आहे आणि ते ओलं करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आपल्या बोटाच्या किंवा एखाद्या आंब्याच्या छोट्याशा काडीने आपल्याला या पानावरती, प्रत्येक पानावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक चिन्ह काढताना त्यामध्ये आपल्याला 4 डॉट जे आहेत तर ते द्यायचे आहे. साईडला ज्या लाईन असतात 2-2 तर त्या लाईन आवर्जून द्यायच्या आहे. दोन्ही बाजूला 2-2 लाईन आपल्याला ओढायच्या आहे. आणि यानंतर एक रक्षासूत्राचा धागा आपल्याला घ्यायचा आहे. रक्षासूत्राचा धागा नसेल तर मग तुम्ही पांढरा धागा घेतला आणि तो पिवळा केला, थोडंसं हळदी कुंकू लावून तरीही चालेल. आणि तो कुंकवाच्या सहाय्याने लाल किंवा पिवळा करून घ्यायचा आहे. या पानांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे. रक्षासूत्राच्या धाग्याचा वापर करून आपल्याला 11 आंब्याच्या पानांचे तोरण जे आहे तर ते बनवायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे. आपण ज्यावेळी पानांचं तोरण बनवत आहोत त्यावेळी आपलं जे कुलदैवत आहे त्यांचं स्मरण करायचं आहे, कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये जी काही समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि ही समस्या दूर व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे 11 आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला देवघरासमोर बसून हे बनवायचं आहे. त्यानंतर त्या तोरणाला आपल्याला मधलं पान जे आहे तर त्या पानाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्या तोरणवरून. आणि त्यानंतर ज्यामुळे आपल्या मनामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल. तसेच सर्व वातावरण सकारात्मक होईल. देवघराजवळची जी काही जागा आहे तर ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असते. म्हणून त्या ठिकाणी बसून हे तोरण आपल्याला बनवायचं आहे. आणि यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्याला आपल्याला लावायचा आहे. आपला मेन दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला हे लावायचं आहे. यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होते. बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. नजर दोष असेल, वाईट बाधा असतील तर त्या सुद्धा नष्ट होतात. आणि 1 ते 2 दिवसानंतर हे तोरण ज्यावेळी सुकेल त्यावेळेला हे तोरण आपल्याला काढून टाकायचं आहे. सुकलेलं तोरण जर तसंच आपण ठेवलं तर नकारात्मकता ही वाढू शकते. अशा प्रकारे अतिशय अत्यंत साधा सोपा प्रत्येकाला करता येईल असा हा उपाय आपण सकाळी आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे. आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि दरवाजावरती आपल्याला बरोबर मधोमध स्वस्तिक जे आहे तर ते काढून घ्यायचं. त्याच्या खाली आपल्याला ओम काढायचा आहे. त्याच्या खाली आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपल्याला
एक टीका द्यायचा आहे. नंतर हे सर्व आपल्याला करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दोन्हीकडनं आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्हीकडनं आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आपला उंबरठा फुलांच्या पाकळ्यांनी आपल्याला सजवून घ्यायचा आहे. धूप लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तोरण जे आहे तर ते बांधायचं आहे. तोरण बांधून झाल्यावरती आपल्याला आपल्या उंबरठ्याचं पूजन करायचं. उंबरठा म्हणजे ओवाळायचा आहे दिव्यानी. दरवाजाचं आपल्याला हळदी कुंकू लावून आपण जे स्वस्तिक ओम कुलदेवी स्वरूप चिन्ह काढलेलं आहे, टीका दिलेला आहे, तर त्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. दरवाजावरती आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. वरती आपण जे आंब्याच्या पानांचं तोरण लावलेलं आहे तर त्याला देखील आपल्याला दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे आणि आपल्याला उंबरठ्याला आवर्जून या दिवशी नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की मी तुझ्यासाठी आपल्या घराची स्वच्छता करून ठेवलेली आहे आणि तुझ्या स्वागतासाठी मी छानशी तयारी केलेली आहे. तर माता लक्ष्मी तुझं बाळ वाट बघत आहे, आपल्या घरी लवकरात लवकर ये. अशा पद्धतीने तुम्हाला जी काय तुमची इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलायची आहे. आपण ज्यावेळी अशा ठराविक तिथीला काही छोटे मोठे सेवा उपाय करतो त्यावेळी आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते. यामुळे आपली ज्यावेळी आपण छोटे मोठे का होईना उपाय करतो, सेवा करतो, तर त्या उपायाने सेवेने आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये नक्कीच बदल झालेला आपल्याला दिसतो. फक्त उपाय आपण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचा असतो तरच आपल्याला त्या सेवेचं उपायाचं जे काही फळ आहे, लाभ आहे तर ते हळूहळू का होईना मिळत असतात. तर उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु परिणामकारक आहे. करून बघा नक्कीच आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा आणि एक छोटीशी कमेंट करत जा. तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून करून बघा. ज्यांना सकाळी जमला उपाय करायला त्यांनी सकाळी करा. ज्यांना नाही शक्य झालं कारण त्या दिवशी खूप गडबड असणार आहे तर ज्यांना नाही शक्य झालं तर पानं आणून ठेवली आणि संध्याकाळच्या वेळी जरी तुम्ही हा उपाय केला 11 आंब्याच्या पानांचा तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही. तर फक्त पानं तुम्हाला दिवस माळवण्याच्या अगोदर आणून ठेवायचे आहे घरी आणि हा 11 आंब्याच्या पानांचा तोरणाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा. तर परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.